बीडचे पालकमंत्री अजित पवारांना सुरेश धसांनी एक पेन ड्राईव्ह दिलाय। काय आहे त्या पेन ड्राईव्ह मध्ये पाहुयात, यावरच लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट। सुरेश धसांनी पालकमंत्री अजित पवारांना दिला पेन ड्राईव्ह। पालकमंत्री अजित पवारांसमोरच बाचाबाची। बीडच्या डीपीटीसी बैठकीत खडाजंगी। किरकोळ बाचाबाची होतच असते, धसांचं स्पष्टीकरण। अजित पवारांकडून मध्यस्थी। बीडमध्ये झालेल्या डीपीटीसीच्या बैठकीत भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडेंमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली। मात्र ती किरकोळ बाचाबाची होती, तसं डीपीटीसीच्या बैठकीत होत असतं असं म्हणत सुरेश धसांनी यावेळी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर ही पहिलीच डीपीटीसी बैठक होती आणि पालकमंत्री अजित पवारही पहिल्यांदाच बीडमध्ये आले। 1.5 महिन्यानंतर सुरेश धस आणि धनंजय मुंडे साधारणपणे समोरासमोर आले होते। डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये तसा विषय झाला नाही, पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही बसणार नाही। आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं, दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या। त्याच्यामुळे जिथं माझी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे, मग त्याच्यावर थोडीच झाली बाचाबाची, तर त्याच्यावर बैठक संपली। 2 गट पाहायला मिळाले बैठकीमध्ये। एका गटामध्ये गट नाही, किरकोळ एकामेकाला बोललं किरकोळ म्हणजे काय लगेच वादावाद काय भांडणं लावतात काय? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले? पूर्ण झाले? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले? नाही, मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले, एकामेकाबद्दल बोलावंच लागतं तेवढं एवढं। बीड जिल्ह्याची बदनामी होत असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आणि सुरेश धसांनी आक्षेप घेतला। सुरेश धसांनी बुधवारी बीडमध्ये 73 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आणि त्या संदर्भातील पेन ड्राईव्ह त्यांनी अजित पवारांना दिला आणि याबाबत तक्रारही करणार असल्याचं ते म्हणाले। याबाबत काही माहिती नसल्याचं धनंजय मुंडे म्हणाले। सुरेश धस अजित पवारांना कागदपत्र देतील, त्यात काय तथ्य आहे हे अजित पवार तपासतील, असं उत्तर पंकजा मुंडेंनी दिलंय। पेन ड्राईव्ह देणार आहेत, माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी सगळ्या मीडियाला कालच दिलं ना पेन ड्राईव्ह। अजितदादांना दिलं का तुम्ही? अजितदादांच्या पीएला दिलं ना, डिस्प्ले ना, आज डिस्प्लेच होते ना बरोबर, त्यांना कालच पाठवले, ते आज दिलंय का? कालच रात्री पाठवलं। मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंदजी जवळजवळ 500 लोक माझ्या कानावर आले, 500 लोक कोमामध्ये गेलेले आहेत। एक पेन ड्राईव्ह सुरेश धस देणार होते काही जिल्ह्यातल्या सगळ्या घटना माहित नाही, त्याच्या बाबतीत असं पेन ड्राईव्ह त्यांनी दिलाही नाही असा काय विषय। तुमच्याच पक्षाचे धस आहेत, म्हणतात की बिंदू नामावलीला अजूनही मी ठाम आहे, एका विशिष्ट समाजाचे लोक नको असं ते त्यांनी दादाला देणार आहेत, ते तपासतील। बीड मधील राजकारण चांगलंच तापलंय। आता धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार की त्यांचा राजीनामा घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।